असं नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झालाय। गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। रात्री 1 वाजता हा संपूर्ण प्रकार घडला। तर पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय, तर संपूर्ण घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। या प्रकरणी आता पोलिसांना 4 अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी गुंडागर्दी चालणार नाही, कठोर कारवाई करू असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले। काय वाटतं कोण असं मग आता काय सांगा, आता कुणाचं काय सांगा, पुन्हा आपल्या पाठीमाग कोण आहे काय सांगा। आता आपण मुहूर्त सांगता मग का पाठीमागितले सांगता का आपण? ते आता कोणी केलं वैर डावाना, ते काय सांगा आता, ते कुणाला बघवत नाही, कुणाला ठाऊ कुणाचं का खाऊन का पिऊन का कुणाला सहकार्य किती करते ती सहकार्य तर आज सगळ्याला